आज त्रिशाचा शाळेतला पहिला दिवस होता, पण ती अजिबात रडली नाही बरं का. पण दिवसभर धावपळ करून रडकुंडीला जीव मात्र माझा आला होता. नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं नवीन सीझनच्या ब्लॉग नंबर 5 मध्ये. तर आजची सुरुवात झाली होती सकाळच्या डब्यापासून, कारण आईच्या आयुष्यात ना अलार्मपेक्षा डब्याची जास्त काही असते. प्रत्येकीचं तेच आहे की काय करायचंय, डबा करायचाय. आधी आराध्याचा होता, आता श्रीशाचा डबा करायचा. तर आजच्या डब्याला ना मस्त असं पालकची सुक्की भाजी बनवलेली होती आणि त्यासोबतच ना थालीपीठ दिलेलं होतं बेसन पिठाचे. आणि अशा पद्धतीने मग डबे आधी आवरून घेतले, मग श्रीशाचं आवरायला घेतलं. मनात हजार विचार होते, रडेल का, माझा हात सोडेल का, रडतच बसेल का. पण तिने माहितीये वळून सुद्धा नाही बघितलं. आणि आपल्याला उगाचच वाटत असतं की मुलं रडतील. पण अचानक असंही वाटतं की मुलं किती लवकर मोठे होतात ना, समजदार होतात. आता वाटलं घरात येऊन ना थोडासा आराम करावा आणि म्हटलं चला आता श्रीशा तर गेलीये. पण घरी येऊन बघितलं तर काय, सगळी कामं आपल्या नावाने बोंब ठोकत होती. तर जशाच मुलांच्या शाळा चालू होतात ना, तर आपल्या आईंमागे ना एक मोठा प्रश्न असतो, नाश्त्याला काय बनवायचं, डब्याला काय द्यायचं, भाजी ही खात नाही ती खात नाही. तर माझं तर मी कसं करते माहितीये का, एक तर नाश्त्याच्या डब्यामध्ये ना मुलांच्या आवडीचं बनवते, कधीतरी एखादं फळ देते किंवा त्यांच्या आवडीचं जे खातील ते बनवते. नाश्त्याचा काही प्रश्न नसतो, कारण ते काय थोडंफार देतो आपण, पण मग प्रॉपर जेवण त्यांनी करायला पाहिजे, म्हणून मग भाजी पोळीकडे जास्त लक्ष देते. तर भाज्यांचं नियोजन करताना मी काय करते की सगळ्या प्रकारच्या भाज्या त्यांच्या डब्यामध्ये जातील कशा, तर याच्यावरती असतं. म्हणजे शेंगभाजी गेली पाहिजे, पालेभाजी गेली पाहिजे, कडधान्यही गेलं पाहिजे, किंवा अशा पद्धतीने सगळं नियोजन केलेलं असतं. आणि याच्यामध्ये ना आठवड्यामध्ये रिपीट न करता भाज्या प्रयत्न करते अशा पद्धतीने की आठवड्यातून ती भाजी रिपीट नको व्हायला. म्हणजे मुलं कसं आवडीने खातात. आणि जर कधी समजा भेंडीची भाजी केली आहे, तर भेंडीची भाजी कधी लाल मसाल्यात करायची, कधी हिरवी मिरची टाकून करायची, थोडीशी चव त्या पद्धतीने वेगळी लागते. आणि प्रत्येक भाजीची चव, जर सारख्या भाज्या असतील तरी ती चव वेगळी कशी लागेल त्याच्याकडे लक्ष देते, असा माझा छोटा प्रयत्न असतो. आणि बऱ्यापैकी दोघंही मुलं ना, म्हणजे आता श्रीशा पण सिनियर KG जात होती तेव्हाही डबा न्यायची, तर बऱ्यापैकी डब्बा संपवून येतात दोघंही. त्याचा मला एक वेगळा आनंद असतो, म्हणजे प्रत्येक आईला असतो की मुलाने डबा संपवला की. याआधी मी यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता, भरपूर ताईंनी त्यावरती छान कमेंट केलेल्या आहेत आणि त्यांना भरपूर जास्त हा व्हिडिओ आवडला होता. तर तुम्ही जर नवीन असाल ना माझ्या चॅनलवरती आणि तुम्हालाही जर तो व्हिडिओ बघायचा असेल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता. किंवा जर नव्याने बनवायचा असेल तर मला तसं कमेंट करून सांगा, मी नव्याने तसा व्हिडिओ बनवून घेते. तर माझी थोडी घाई चालली होती, पटापट आवरत होते मी. मला स्वयंपाकही करायचा होता, एकीकडे बाथरूमही खूप घाण झालेले होते, त्याच्यामुळे मी आधी ना मशीन लावली कपड्यांची आणि मग बाथरूम वगैरे साफ करायला घेतलं. कारण की ना आठवड्यातून आपल्याला हे 2-3 वेळा साफ करावंच लागतं, कारण की इथे नरेमध्ये ना इतकं खारं पाणी आहे ना. 2 दिवस जरी नळं वगैरे साफ केले नाहीत ना, टाईल्स वगैरे बाथरूमच्या, तरी त्या पूर्णपणे पांढऱ्या दिसून येतात आणि सगळं ते माचट सगळीकडून दिसतात. त्याच्यामुळे हे साफ करणं खूप गरजेचं असतं 2-2 दिवसाला. मग मी हे साफ करून घेतलं. त्यानंतर मला स्वयंपाकही करायचा होता आणि कारण गावाकडून फोनही आला होता, सासूबाईंनाही निघायचं होतं त्यांचं डोळ्याच्या ऑपरेशनला. आता बरीच 20 दिवस झाले असतील, त्याच्यामुळे आता गावाकडून फोन आला, मग त्यांना निघायचं होतं आणि हे सगळं गडबडीत चाललेलं होतं. आणि ही बघू शकता, ही साडी मला तुम्हाला खरं उलगडून दाखवायची होती सगळ्यांना, पण तसा वेळच नाही मिळाला. तर ही साडी त्यांनी त्यांच्या पसंतीने घेतलेली. आता अधिक मास आहे ना, म्हणून मग त्यांना ही साडी घेतली होती. तर छान दिसत होती त्यांना. आणि त्यांना म्हणजे काळा चष्मा मस्त दिसते, ते गाणं म्हणत होती मी, त्या हसत होत्या मला. तर त्यानंतर ना दुपारी थोडा आराम केला आणि मग श्रीशाला आणायला गेलो. आणि इतका छान मस्त दिवस होता तिचा. आणि थोडीशी सुकलेली वाटली मला ती, कारण की भरपूर दिवसातून जवळजवळ 1.5 महिन्यानंतर शाळेत गेली होती ना, तर तिला थोडंसं इमोशनल झाली नंतर. चला तर पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग सोबत.